अमरावती शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीवर मोठी धडक कारवाई। गुन्हे शाखेने अवैधरित्या मॅफेडॉन एमडी ची विक्री करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले असून तब्बल 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त अरविंद जावरिया यांनी अमरावतीतील ड्रग्ज विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली। त्या माहितीनुसार सय्यद सोहेल उर्फ फज्जू आणि त्याचे 2 साथीदार मॅफेडॉन म्हणजेच एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी गॅलेक्सी हॉटेल कडून कांतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली। यावर तातडीने सापळा रचत पथकाने तिघांनाही जेरबंद केले। तपासात त्यांच्या ताब्यातून 26.830 ग्रॅम एमडी, एकूण 3 मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 3,90,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सय्यद सोहेल फज्जू वय वर्ष 25, शेख अयान वय वर्ष 20, सय्यद सैफ वय वर्ष 27 ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सय्यद अल्तमश, शेख नईम उर्फ राजा उर्फ होंगा आणि शेख सोनू ही 3 फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत। तपासादरम्यान अटक आरोपींनी कबूल केले की जप्त केलेल्या एमडीचा माल हा या 3 फरार आरोपींचाच आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमडी कुठून आणली आणि शहरात कुणाकुणाला पुरवली याबाबतचा तपास आता वेग घेत आहे। पोलिसांचे म्हणणे आहे की अमरावतीत एमडीचे सेवन करणारे, विकणारे आणि पुरवठा करणाऱ्यांच्या संपूर्ण रॅकेट लवकरच उघडकीस येईल। ही कार्यवाही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनास पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली।